काही लोक तुमच्या आयुष्यात येतात आणि तुमचं आयुष्य सुंदर करण्याऐवजी तुमची शांतता हिरावून घेतात. आणि गंमत म्हणजे अशी, आपण त्यांना गमावण्याच्या भीतीने स्वतःचीच किंमत कमी करत राहतो. नमस्कार मंडळी, आजचा विषय खूप साधा आहे, पण कदाचित तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या व्यक्तीची आठवण करून देणारा नक्कीच आहे. विषय असा आहे, अशा लोकांपासून आपण नेहमी दूर राहावे. मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक व्यक्तीला सोबत घेऊन चालणं प्रत्येक वेळी गरजेचं नसतं. काही लोक तुमच्या आयुष्यात येतात आणि तुम्हाला पुढे जाण्याची प्रेरणा देतात. काही लोक तुमच्या दुःखात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतात. पण काही लोक असेही असतात जे तुमची शांतता, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा आनंद हळूहळू कमी करतात. आणि सगळ्यात मोठी गंमत म्हणजे आपण अशा लोकांना गमावण्याच्या भीतीने स्वतःलाच गमावत जातो. चला तर मग अशा लोकांची काही लक्षणे आपण समजून घेऊया. पहिलं आहे, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेणाऱ्या लोकांपासून नेहमी दूर राहा. तुम्ही एखाद्याशी मनापासून चांगले वागता, त्याला मदत करता, त्याच्यासाठी तुम्ही तुमचा वेळ देखील देता, त्याच्या अडचणीच्या काळात त्याच्यासोबत नेहमी उभे राहता. पण समोरची व्यक्ती तुमच्या चांगुलपणाला तुमची कमजोरी समजू लागते, तेव्हा तुम्ही थोडं थांबणं गरजेचं आहे. कारण चांगला माणूस असणं ही तुमची ताकद आहे, पण प्रत्येकाने तुमच्या चांगुलपणाचा फायदा घ्यावा हे तुमचं कर्तव्य नाही. दुसरा पॉइंट आहे, तुमच्या सुखात आनंदी न राहणाऱ्या लोकांपासून नेहमी अंतर ठेवा. तुम्हाला एखादं यश मिळालं, तुमच्या आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडली, तुम्ही काही नवीन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तुमच्यासाठी आनंदी होण्याऐवजी जर कोणी तुमच्याशी तुलना करत असेल, तुमचं यश कमी लेखत असेल किंवा तुमच्या आनंदात दोष शोधत असेल, तर त्या नात्याचा तुम्ही जरूर विचार करा. कारण खरा आपला माणूस आपल्या आनंदावर कधीही जळत नाही, तो मनापासून खुश असतो. तिसरा पॉइंट आहे, समोर गोड आणि मागे वाईट बोलणाऱ्यांपासून नेहमीच सावध राहा. काही लोक तुमच्या समोर खूप गोड बोलतात, तुमचं कौतुक करतात, तुम्हाला आपलं समजतात, पण तुम्ही तिथून निघून गेल्यानंतर तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगितल्या जातात. अशा लोकांना ओळखणं कधी कधी खूप कठीण होतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं गुपित त्यांच्याकडे सुरक्षित कधीही राहत नाही. त्यांच्याकडे तुमचं मनही सुरक्षित राहणार नाही. म्हणून प्रत्येक गोड बोलणारी व्यक्ती मनाच्या अगदी जवळ घेऊ नका. चौथा पॉइंट आहे, तुमची मानसिक शांतता हिरावून घेणाऱ्या लोकांपासून दूर राहा. एखाद्या व्यक्तीशी बोलल्यानंतर जर तुम्ही सतत विचार करत बसत असाल, मी काय चुकीचं बोललो, त्याला माझं बोलणं का आवडलं नाही, मी पुन्हा त्याला कसं खुश करू, जर स्वतःला एक प्रश्न विचारा, हे नातं मला आनंद देतंय की फक्त मानसिक थकवा देतंय. कारण नातं टिकवणं महत्त्वाचं आहे, पण स्वतःची शांतता गमावून कोणतंही नातं टिकवणं कधीही योग्य नाही. पाचवा पॉइंट आहे, तुमचा आत्मविश्वास कमी करणाऱ्या लोकांपासून लांब राहा. तुम्ही काही नवीन करायला सुरुवात केली की तुझ्याकडून हे होणारच नाही, तुम्ही एखादं स्वप्न सांगितलं तर हे तुझ्यासाठी करणं कधीही शक्य होणार नाही, तुम्ही पुढे जायचा प्रयत्न केला की तू कुठे एवढं मोठं करणार, असे शब्द वारंवार ऐकले की माणूस स्वतःवरच शंका घ्यायला लागतो. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, तुमच्या क्षमतेवर विश्वास नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला तुमच्या आयुष्यात कायमची जागा देणं गरजेची नाही. तुम्हाला स्वतःवर विश्वास असेल तर हळूहळू का होईना पण पुढे जात राहा. सहावा पॉइंट आहे, फक्त गरज असेल तेव्हाच तुमची आठवण काढणारे लोकांपासून दूर राहा. तुम्ही फोन केला तर त्यांच्याकडे वेळ नसतो, तुम्हाला मदत हवी असेल तर त्यांच्याकडे कारणे असतात, पण त्यांना काही काम असेल तेव्हा तुम्हीच त्यांना सगळ्यात जवळचे वाटता. असं नातं वारंवार अनुभवायला मिळत असेल तर स्वतःला वापरून घेऊ देऊ नका. तुम्ही माणूस आहात, तुमच्याही गरजेपुरतं वापरून घेण्याचं साधन नाही. सातवा पॉइंट आहे, तुमची चूक नसतानाही कोणालाही दोषी ठरवणाऱ्या लोकांपासून नेहमी सावध राहा.
काही लोक स्वतःची चूक कधीच मान्य करत नाहीत. चूक त्यांचीच असते, पण माफी तुम्ही मागता. त्यांनी तुमचं मन दुखावलेलं असतं, पण शेवटी त्यांना समजून घेण्याची जबाबदारी तुमच्यावर येते. असं सतत होत असेल तर स्वतःला विचारा, मी हे नातं टिकवत आहे की हे नातं मला आतून तोडत आहे? प्रत्येक वेळी शांत राहणं म्हणजे तुम्ही चुकीचे आहात असं नाही. कधी कधी तुम्ही शांत असता कारण तुम्हाला नात्यापेक्षा वाद मोठा करायचा नसतो. आठवा पॉइंट आहे, ज्यांच्या समोर तुम्हाला सतत स्वतःची किंमत सिद्ध करावी लागते त्यांच्यापासून देखील दूर राहा. आपण अनेकदा हीच चूक करतो. ज्यांना आपली किंमत समजत नाही त्यांच्यासमोर आपण स्वतःला सिद्ध करत राहतो. मी वाईट नाहीये, मी तुमच्यासाठी एवढं केलं, मी तेवढं केलं, माझं मन तसं नव्हतं, मला तसं बोलायचं नव्हतं. पण खरं सांगायचं तर ज्याला तुमची किंमत समजून घ्यायचीच नाही त्याला तुम्ही कितीही स्पष्टीकरण दिली तरी तो तुम्हाला कधीही समजून घेणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून काही वेळा स्पष्टीकरण देण्यापेक्षा शांतपणे मागे जा आणि शांत बसा. 9वा पॉइंट आहे, तुमच्या आयुष्यावर सतत नियंत्रण ठेवू पाहणाऱ्या लोकांपासून लांब राहा. तुम्ही काय करायचं, कुठे जायचं, कोणाशी बोलायचं, काय निर्णय घ्यायचा, तसेच प्रत्येक गोष्ट दुसऱ्याने ठरवावी अशी अपेक्षा असेल तर थोडा विचार करा. प्रेम म्हणजे एखाद्याचं आयुष्य नियंत्रण करणं नाही. खरं नातं तुम्हाला बांधून ठेवत नाही, ते तुम्हाला समजून घेतं आणि तुमच्या निर्णयांचा आदर करतं. 10वा पॉइंट आहे, ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःलाच विसरता अशा लोकांपासून दूर राहा. कुणाला गमावण्याच्या भीतीने जर तुम्ही सतत स्वतःच्या इच्छा दाबत असाल, कुणाला वाईट वाटू नये म्हणून सतत स्वतःचं मन मारून जगत असाल, कुणी तुमच्यापासून दूर जाऊ नये म्हणून स्वतःची किंमत कमी करत असाल तर थांबा. पुन्हा एकदा विचारा, ज्याला माझ्या आयुष्यात राहण्यासाठी मला स्वतःलाच गमवावं लागते ते नातं खरंच माझ्यासाठी योग्य आहे का? कारण तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती तुम्ही आहात. स्वतःचा आदर करा, स्वतःची किंमत ओळखा आणि तुमच्या मनाची शांतता जपा. शेवटचं मी एवढंच सांगू इच्छिते मित्रांनो आणि मैत्रिणींनो, काही लोकांना आयुष्यातून काढून टाकणं म्हणजे त्यांच्याविषयी द्वेष करणं असं नाही. काही लोकांपासून अंतर ठेवणं म्हणजे अहंकार नाही. आणि प्रत्येक नातं शेवटपर्यंत टिकवणं ही तुमची जबाबदारी पण नाही. कधी कधी स्वतःची मानसिक शांतता, आत्मसन्मान आणि आनंद वाचवण्यासाठी काही लोकांपासून दूर जाणं गरजेचं असतं. म्हणून आजपासून तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्या मागे धावू नका. ज्यांना तुमचा आधार नाही त्यांच्या समोर स्वतःला सिद्ध करू नका. आणि ज्यांच्यामुळे तुमची शांतता, तुमचं मन रडतं त्यांच्यापासून अंतर ठेवा. कारण लोकांना गमावण्यापेक्षा स्वतःला गमावणं जास्त मोठं नुकसान आहे. तुम्हाला हा विचार मनापासून पटला तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, स्वतःची किंमत. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि मराठी भक्ती सागर या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.